हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू स्टडी रिव्होल्यूशन. आज आपण वर्तमानपत्र म्हणजे न्यूजपेपर कशा पद्धतीनं रीड करणं गरजेचं आहे, जेणेकरून एक्झाम्स रिलेटेड फक्त कंटेंट आपल्याला चांगल्या पद्धतीनं घेता यावं त्याच्यातून आणि मग ऑब्व्हियसली त्याचा जास्तीत जास्त वापर आपल्याला एक्झाममध्ये व्हावा किंवा करता यावा. माझं नाव आहे महेश. आपण डिस्कशनला सुरुवात करूया. याच्या अगोदर पहिल्यांदा आपल्याला ही गोष्ट समजावून घेणं गरजेचं आहे, की जर एक्झाम्स रिलेटेड न्यूजपेपरमधल्या ज्या काही गोष्टी महत्त्वाच्या आहेत, त्या मग आपल्यासाठी कशा महत्त्वाच्या आहेत किंवा एक्झामच्या दृष्टीतून कशा महत्त्वाच्या आहेत, हे समजावून घेण्यासाठी पहिल्यांदा कोणती गोष्ट गरजेची आहे, तर त्याच्यातला पहिला सगळ्यात महत्त्वाचा पॉइंट आहे, तुम्हाला सिलेबस माहिती असला पाहिजे. आणि सिलेबस फक्त माहिती असून उपयोग नाहीये, तर सिलेबसवरती तुमची एक चांगली कमांड असायला पाहिजे. त्याच्याशिवाय तुम्हाला समजणार नाही, की एक्झाममध्ये एक्झॅक्टली काय महत्त्वाचं आहे आणि काय महत्त्वाचं नाही. फॉर एक्झाम्पल एक तुम्हाला इथं न्यूज समोर दिसते. ते न्यूजचं एक्झाम्पल घेऊन आपण चांगल्या पद्धतीनं सोप्या भाषेमध्ये समजावून घेऊया, की एक्झॅक्टली न्यूजपेपर वाचायचा असतो तर कसा वाचायचा असतोय आणि वाचण्याच्या पुढे जाऊन आपल्याला काय करणं गरजेचं आहे, हे सगळ्यात जास्त महत्त्वाची गोष्ट आहे. मी तर माझ्या भाषेत अनेक वेळा विद्यार्थ्यांना काय सांगत असतोय, की न्यूजपेपर वाचण्यापेक्षा बिटवीन द लाईन वाचता यायला पाहिजे. त्यामुळं काय होतं, की ते एकदा समजायला लागले, की तुम्हाला एखादी आता फॉर एक्झाम्पल ही न्यूज आली, ही पूर्ण वाचायची पण कधी गरज पडत नाही. आता याचं हेडिंग जर आपण बघितलं, की यूएस सुप्रीम कोर्ट रिजेक्ट्स ट्रम्प टॅरिफ्स. ठीक आहे. मग रेग्युलर बेसिसवरती द हिंदू तुम्ही फॉलो करतच असाल किंवा तुमच्या तुमच्या बेसिसवरती कुठलाही न्यूजपेपर तुम्ही वाचत असाल. तर या 2 महिन्यांमध्ये सगळ्यात जास्त यूएसएची चर्चा कशाबद्दल झालेली आहे भारतामध्ये? तर यूएसएनं भारतावरती लावलेले वेगवेगळे टॅरिफ्स आणि परत मग ते टॅरिफ्स वापस घेतले आणि ट्रेड डील इंडियाबरोबर केली. ह्याची चर्चा खूप मोठ्या प्रमाणात आपण बघितली. आता यूएसएने हे फक्त भारताबरोबर केलंय का? तर रशिया युक्रेन वॉर सुरू झाल्यापासून यूएसएनं ही जशी भारताला धमकी दिली, तशी युरोपियन कंट्रींना धमकी दिली ग्रीनलँडच्या विषयामध्ये. चायनासोबत तर कोल्ड वॉर सुरूच आहे, म्हणजे टॅरिफचं युद्ध त्यांचं सुरूच आहे पहिल्यापासून. इराणसारख्या देशाला सुद्धा बऱ्यापैकी पॉलिटिकल धमक्या तर दिल्या गेल्यातच, पण अशा पद्धतीच्या इकॉनॉमिकल धमक्या सुद्धा देण्यात आलेल्या आहेत. म्हणजे टॅरिफ हा सब्जेक्ट जो आहे, तो यूएसए मुळे खूप जास्त चर्चेचा सब्जेक्ट ठरलेला आहे. ठीक आहे. मग काही जे समाजातले घटक आहेत, कंपन्याज आहेत, त्या यूएसए कोर्टामध्ये गेल्या आणि याच्याशी रिलेटेड कसंही इनव्हॅलिड आहे हे त्यांनी समजावून सांगायचा कोर्टाला प्रयत्न केला आणि कोर्टानं सुद्धा त्याच्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी आहेत, त्या इनव्हॅलिड आहेत म्हणून जाहीर करण्यात कोर्टाकडून करण्यात आलेलं आपल्याला खऱ्या अर्थानं बघायला मिळालेलं. आणि ती न्यूज जी आहे, ती न्यूज आपल्याला ती जी गोष्ट आहे, ती न्यूज स्वरूपात आपल्याला इथं आलेली बघायला मिळते. मग आता हे कुठं-कुठं टच होते नीट लक्षात घेणं गरजेचं आहे. आता सिलेबसवरती जेवढी तुमची कमांड जास्त ना, तेवढ्यात जास्त गोष्टींना तुम्ही ही जी न्यूज आहे, ती टच करू शकताय. आता सिलेबस जर आपण बघितला, तर मेन्सचे पेपर बघितले तर जीएस फर्स्ट आहे. ठीक आहे. जीएस सेकंड आहे. असाच मग थर्ड आहे आणि असाच फोर्थ आहे. ठीक आहे. असे आपले 4 जीएसचे महत्त्वाचे पेपर असतात आणि जे पहिले 2 पेपर असतात ते त्याच्यामध्ये तो फक्त तुम्हाला क्वालिफाय करायचं असतं आणि एसएचा एक पेपर याला धरूनच असतोय. असे पेपर आपल्याला बघायला मिळतात. मग आता याच्यामध्ये सगळे जर जीएस आपण बघितले तर बेसिक सब्जेक्ट त्याचे काय-काय आहेत? हिस्ट्रीचा अभ्यास करावा लागतो तुम्हाला, सोशिओलॉजीचा अभ्यास करावा लागतो तुम्हाला, इकॉनॉमीचा अभ्यास करावा लागतो, इंटरनॅशनल रिलेशनचा अभ्यास करावा लागतो. त्याच्याबरोबर मग डिझास्टर मॅनेजमेंट असू द्या, एन्व्हायर्नमेंट असू द्या, असे वेगवेगळे सब्जेक्ट आपल्याला वेगवेगळ्या जीएसच्या अंडर बघायला मिळतात. ठीक आहे. आता इथं यूएसएचा किंवा कुठल्याही दुसऱ्या देशाचा भारतासोबतचा इकॉनॉमिकल असू द्या, पॉलिटिकल असू द्या, इश्यू डिस्कस केला असतोय किंवा काहीही गोष्टी डिस्कस केली असते ना, त्यावेळेस ती कुठं टच होते? डायरेक्टली इंटरनॅशनल रिलेशनला टच होते. म्हणजे ऑब्व्हियसली ही सुद्धा न्यूज कुठे टच होते? इंटरनॅशनल रिलेशनला टच होते. म्हणजे इथं इंटरनॅशनल रिलेशनचा तुम्ही कसा अभ्यास करायला पाहिजे? तर मी लगेच जाऊन काय करेन, की इंटरनॅशनल रिलेशनच्या सिलेबसच्या दृष्टीतून यूएसएचे आणि इंडियाचे आतापर्यंतचे रिलेशन कसे राहिलेले आहेत, वर्तमान काळापर्यंतचे, ते रिलेशन चांगल्या पद्धतीने अभ्यासण्याचा प्रयत्न करेन. हा पहिला पॉइंट मला या न्यूजमधून मिळाला. दुसरा पॉइंट मी तुम्हाला सांगू काय मिळतोय? दुसरा पॉइंट मला इकॉनॉमीकडे घेऊन जातोय. कारण विषय शेवटी काय आहे, की टॅरिफ लावण्याचा विषय आहे. म्हणजे याला जवळ-जवळ इकॉनॉमिकल सँक्शन्स असं आपण म्हणू शकतोय. मग इकॉनॉमीमध्ये जाऊन आपण लगेच आपल्याला काय अभ्यास करून बघायला लागेल?
की टॅरिफ ही कॉन्सेप्ट आपल्याला चांगल्या पद्धतीने अभ्यास करायला लागेल ज्यावेळेस आपण बेसिक स्टडीचा म्हणजे विचार करतो त्यावेळेस. ठीक आहे. दुसरी गोष्ट इकॉनॉमीमध्येच अशा पद्धतीच्या टॅरिफ्समुळं भारतीय अर्थव्यवस्थेवरती काय परिणाम होतात? जर युएसएने वेगवेगळे टॅरिफ्स लावले आपल्यावरती जास्त प्रमाणात. आता आपण काय बघितलं, की 25% त्यानंतर 50% झालं टोटल टॅरिफ. त्याच्यातले 25% होते पेनल्टी टॅरिफ लावण्यात आला होता. रशियाला आपण कुठंतरी रशियासोबत व्यापार वगैरे करतो म्हणून ते लावण्यात आला होता. रेसिप्रोकल टॅरिफ्स वगैरे त्याला बोलण्यात आलं. पण इथे इकॉनॉमीला कुठे टच होते? तर इकॉनॉमीला टॅरिफ नावाची कॉन्सेप्ट बघायला पाहिजे. युएसएनं इंडियावरती टॅरिफ लावणं हे कसं इंडियन इकॉनॉमीला घातक असतं याचा अनालिसिस आपण अभ्यास करून ठेवायला पाहिजे. आणि त्याच्याच रिलेटेड मग ज्या ज्या काही कॉन्सेप्ट तुम्हाला अभ्यास करताना येतात त्या सगळ्या कॉन्सेप्टवरती एक कमांड घ्यायला पाहिजे. ते मेनसाठी उपयोगाचं आहे, प्रिलियमसाठी उपयोगाचं आहे. हा माझा दुसरा पॉईंट झाला. ठीक आहे. आता तिसऱ्या पॉईंटचा ज्यावेळेस आपण अभ्यास करतोय ना, त्यावेळेस तिसऱ्या पॉईंटच्या अभ्यासामध्ये आपल्याला काय बघायला मिळते? तर आपल्याला इथं बघायला मिळतंय, की हे वर्ल्ड पॉलिटिक्स सोबत सुद्धा कनेक्ट होते. वर्ल्ड पॉलिटिक्स सोबत कसं कनेक्ट होतंय? वर्ल्ड पॉलिटिक्स सोबत असं कनेक्ट होतंय, की हे जे युएसए वारंवार टॅरिफ लावतोय, त्याला काहीतरी रिझन तो देतोय. ती रिझन काय काय आहे? ती इकॉनॉमिकल रिझन तर आहेच, ते इकॉनॉमीमध्ये तुम्ही अभ्यास करालाच, पण त्याला पॉलिटिकल रिझन सुद्धा आहेत. आणि ती पॉलिटिकल रिझन काय आहेत? इंडियाच्या बाबतीत काय रिझन दिलं गेलं? रशिया युक्रेन वॉरमध्ये जर तुम्ही रशियाबरोबर व्यापार करत असाल, तर तुम्ही रशियन अर्थव्यवस्थेला कुठेतरी इनडायरेक्टली सपोर्ट करताय, म्हणजे वॉर इकॉनॉमीला सपोर्ट करताय. आणि ते आम्ही होऊ देणार नाही, असं युएसएची भूमिका आहे पहिल्यापासून. रशिया युक्रेन वॉर सुरू झाल्यापासून. आणि इंडिया हा रशियाचा मित्रराष्ट्र पहिल्यापासून राहिलेला आहे. आणि मध्ये मग रशियावरती युरोपियन कंट्री असू द्या, युएस असू द्या, यांनी क्रूड ऑइलवरती खरेदी करण्यावरती सँक्शन्स लावले होते, की यांच्याकडून क्रूड ऑइल कोणी खरेदी करणार नाही. मग ऑब्व्हियसली रशियाकडे खूप मोठ्या प्रमाणात क्रूड ऑइल शिल्लक राहायला लागलं. मग त्यांनी काय केलं? जे खरेदी करतील त्यांना डिस्काउंटेड प्राइसमध्ये ऑफर केलं. आणि इंडिया सुद्धा त्याच्यामध्ये अपवाद नव्हता. इंडियाला डिस्काउंटेड प्राइसमध्ये मिळत असेल तर ऑब्व्हियसली आपल्याला फायदाच आहे त्याच्यामध्ये. म्हणून इंडियानं रशियाकडून क्रूड ऑइल खरेदी करायला मोठ्या प्रमाणात सुरुवात केली, कारण ते स्वस्तात मिळत होतं. आणि याची चीड म्हणून युएसएनं काय केलं? इंडियावरती टॅरिफ लावले, टॅरिफ वाढवले. ठीक आहे. म्हणजे एवढं मोठं पॉलिटिकल रिझन आहे त्याला. फक्त आपल्या बाबतीतचा जर विचार केला, म्हणजे इथं कुठल्या कुठल्या गोष्टीचा तुम्हाला अभ्यास करावा लागेल, की बदलती जी जागतिक राजकीय परिस्थिती आहे, त्याचा तुम्हाला अभ्यास करावा लागेल. हे कशासाठी उपयोगाला सिलेबसमध्ये कुठं कनेक्ट होतंय? वर्ल्ड हिस्ट्रीचा अभ्यास करताना तुम्ही त्यावेळेस तुम्हाला वर्ल्ड पॉलिटिक्सचा पण बऱ्यापैकी अभ्यास, करंट सिच्युएशन काय आहे? हिस्ट्रीमध्ये हे झालं ठीक आहे. करंट सिच्युएशन काय आहे? त्याच्याकडे सुद्धा जावं लागतं तुम्हाला. त्या सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या त्या दृष्टीतून आपल्याला असतात. त्यामुळे करंट वर्ल्ड पॉलिटिक्स माहिती असल्याशिवाय तुम्ही प्रिलियममध्ये करंट बेस्ड जे क्वेश्चन येतात ते सॉल्व्ह करू शकत नाही. ठीक आहे. म्हणजे इथं तुम्हाला काय करावं लागेल, की रशिया युक्रेन युद्धापासून सुरुवात करावी लागेल, की काय युद्ध सुरू आहे. त्याच्यामध्ये मग नाटोची भूमिका काय आहे? नॉर्थ अटलांटिक ट्रिटी ऑर्गनायझेशन. लगेच तुम्हाला प्रिलियमसाठी काय पॉईंट मिळाला? नॉर्थ अटलांटिक ट्रिटी ऑर्गनायझेशन. नाटो तिथं आलं लगेच. समजतंय? मग त्याच्यामध्ये भारताची भूमिका आतापर्यंत काय राहिलेली आहे? रशियासोबत मैत्रीपूर्ण संबंध असताना या युद्धाचं भारत समर्थन करतोय का विरोध करतोय का न्यूट्रल भूमिका आहे, या सगळ्या गोष्टींचा अभ्यास आपल्याला करणं आलंच. आणि मग तुम्हाला समजून घेता येईल की युएसएची भूमिका भारताच्या विषयी अशी का झाली आता. कारण युएसए सुद्धा तसा आपला मित्र राष्ट्रच आहे. त्याच्याबरोबर कोणत्याही गोष्टीमध्ये आपली कॉम्पिटिशन नाही किंवा रस्साकशी चालू नाही कुठंच. ना कोल्ड वॉर आहे ना असं काय आहे. मित्रराष्ट्रच आहे युएसए सुद्धा आपला. पण इकडे रशिया पण मित्रराष्ट्र आहे आणि चांगला मजबूत मित्रराष्ट्र आहे आपला. मग याच्यामध्ये कुठंतरी इंडियाचा सँडविच जो होतो त्याच्यामध्ये इंडियाची भूमिका कशा पद्धती आहे, इंडिया कशा पद्धतीने या सगळ्या गोष्टींना टॅकल करतो, या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करण्यासाठी मला ही न्यूज हिंट देते कुठंतरी, की तुला तिथपर्यंत जाऊन अभ्यास करावा लागेल. म्हणजे या सगळ्या गोष्टींना ही न्यूज कनेक्ट होते. मग याचा अभ्यास करत असताना महत्वाच्या काय वर्ल्ड ऑर्गनायझेशन येतात. ठीक आहे. महत्वाच्या काय घटना येतात. मॅपवरती सगळ्या गोष्टींचा आपल्याला अभ्यास करावा लागतो, की कुठं आहे युक्रेन, कुठं आहे रशिया, कोणता महत्व, क्रिमियाचा इश्यू त्यांच्यामध्ये होता. मग ते क्रिमिया कुठं आहे, त्याचं इकॉनॉमिकल महत्व काय, त्याचं राजकीय महत्व काय. मग इंडिया तिथून कुठं मॅपवरती आहे, हे सगळं जे लोकेट करणं आहे ना, त्याचा सुद्धा अभ्यास करणं आलंच. म्हणजे ते कुठं कनेक्ट झालं लगेच, ते भूगोलला सुद्धा कनेक्ट झालं. भूगोल मध्ये जे मॅपचा स्टडी आपल्याला करावा लागतो, फिजिकल जॉग्राफीचा पण स्टडी आपल्याला करावा लागतो, त्या पद्धतीने त्या सगळ्या गोष्टी अभ्यास कराव्या लागणारच आपल्याला. राईट. त्या सगळ्या गोष्टी महत्वाच्या आहेत.
आणि मग हे सगळ्या गोष्टी सुरू असताना तुम्हाला या अभ्यासामध्येच काय गोष्टी येतात, महत्त्वाच्या ऑर्गनायझेशन येतात. मग चौथा पॉइंट मला काय मिळतोय, की याच्यावरती वर्ल्ड बँकेची काय भूमिका आहे? वेगवेगळे टॅरिफ लावतात त्याच्यावरती. इंटरनॅशनल मॉनिटरी फंड याच्यावरती काय म्हणते? वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन जी जागतिक व्यापार सुरळीत करण्याचं काम करते, ती का आता काय करत नाहीये? किंवा करते का आपल्याला माहिती नाही. त्याचा अभ्यास करावा लागेल ना. ह्या सगळ्या ऑर्गनायझेशन आहेत. आणि बाकी मग याच्याशी रिलेटेड इंडिया आणि युएसएच्या एकंदरीत भागीदारी असणाऱ्या कुठल्या ऑर्गनायझेशन आहेत का? जसं की क्वाड आहे. क्वाड्रिलॅटरल सिक्युरिटी ग्रुप आहे, ज्याला आपण क्वाड असं म्हणतो. याच्यामध्ये इंडिया, यूएस, ऑस्ट्रेलिया आणि जपान हे मेंबर आहेत. मग हे क्वाडचं काय आहे? इंडो पॅसिफिक इकॉनॉमिक फ्रेमवर्क आहे. त्या इंडो पॅसिफिक इकॉनॉमिक फ्रेमवर्कचं काय? ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत ना, या सगळ्या गोष्टी आपल्याला माहिती असणं याच्या अंतर्गत गरजेचं होतं. म्हणजे मला तुम्हाला काय सांगायचं आहे, की न्यूजपेपर वाचणं हे एक स्किल आहे. आणि ते स्किल म्हणजे न्यूजपेपर वाचणं हे काही खूप महत्त्वाची गोष्ट नाहीये. न्यूजपेपर तुम्ही प्रिपरेशन करत असू द्या किंवा नसू द्या. न्यूजपेपर तर तुम्ही वाचायलाच पाहिजे. मग ते न्यूजपेपरच्या स्वरूपात, प्रिंट स्वरूपात न्यूजपेपर वाचत असू द्या किंवा तुम्ही न्यूज बघत असू द्या. दोन्ही गोष्टी एकच आहेत जवळपास. पण ज्यावेळेस आपण सिव्हिल सर्व्हिसेसचा अभ्यास करतो ना, त्यावेळेस सिव्हिल सर्व्हिसेसची एक वेगळी दृष्टी आहे. प्रत्येक गोष्टीकडे, प्रत्येक घटनेकडे बघण्याची आणि ती दृष्टी कुठून येते तुम्हाला? ज्यावेळेस तुम्ही आयोगाचा सिलेबस बघता. आयोगाचा सिलेबस म्हणजे दृष्टीच आहे. आयोगाचा सिलेबस बघता, तो सिलेबस समजावून घेता, त्या सिलेबसवरती कमांड घेता आणि त्याच्यानंतर ज्यावेळेस तुम्ही न्यूजपेपर वाचायला चालू करता ना, त्यावेळेस तुम्हाला समजतं, की हां, याचं कुठं आहे, जी-एस फर्स्टमध्ये बसतंय का? जी-एस सेकंडमध्ये, थर्डमध्ये, फोर्थमध्ये बसतंय का? कुठं-कुठे ही न्यूज बसू शकते? कसे-कसे मला अजून-अजून पॉइंट याच्यातून मिळू शकतात? राइट. आणि जेवढे जास्तीत जास्त पॉइंट तुम्हाला मिळतील, तेवढी जास्त कमांड तुमची सिलेबसवरती आहे, असा त्याचा अर्थ होतो. ठीक आहे? ही पहिली दृष्टी डेव्हलप करण्याची पद्धत झाली. दुसरी काय, की तुम्ही ज्यावेळेस सिलेबस वरती कमांड घेत असताना, त्याचबरोबर तुम्हाला प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर जे आहेत ना, त्याचं एनालिसिस करणं खूप जास्त महत्त्वाचं आहे. सिलेबसवरून तुमची दृष्टी डेव्हलप होते आणि प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरवरून येणाऱ्या एक्झाममध्ये कुठल्या गोष्टींवरती आयोग भर देऊ शकतं, हा जो अंदाज डेव्हलप करण्यात, जो करेक्ट अंदाज जो आहे, जो करेक्ट अंदाज आहे ना, तो अंदाज डेव्हलप करण्याची शक्ती तुमच्यामध्ये येते. कारण तुम्हाला प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर, गेल्या 10 वर्षाचे क्वेश्चन पेपर जर बघितले ना, तर तुम्हाला आयोगाची एक लँग्वेज आहे, एक भाषा आहे प्रत्येक प्रश्न विचारण्याची. ती भाषा तुम्हाला समजून घेता येते, की कुठं आयोग जे आहे, ते भाषा, कुठले-कुठले शब्द कशा-कशा पद्धतीने वापरते. तोच शब्द त्या क्वेश्चनमध्ये, त्या वर्षामध्ये का वापरला गेलाय? मग आता असे कोणते शब्द आहेत, की जास्त न्यूजपेपरमध्ये डिस्कस केले जातात, डिजिटल मीडियामध्ये डिस्कस केले जातात वगैरे, वगैरे. ह्याची तुम्हाला समज यायला लागते. ठीक आहे. त्याचबरोबर आयोग प्रश्न विचारण्याची जी आयोगाची पद्धत आहे, ती पद्धत तुम्हाला समजते, की आयोग किती डीपमध्ये जाऊन प्रश्न विचारतात. त्याच्यामध्ये भाषेचं तर तुम्हाला आता सांगितलं, की भाषा कशा पद्धतीने वापरतात आणि आयोगाच्या काही गुगली देण्याच्या पद्धती आहेत. त्या पद्धती तुम्हाला समजतं, की आयोगाचे क्वेश्चन विचारते, पण त्याची एक कॉमन डिमांड आहे. प्रत्येक क्वेश्चनच्या पाठीमागं आयोगाची एक अपेक्षा आहे, की तुम्ही कसं ॲन्सर लिहायला पाहिजे. ती अपेक्षाची समज तुम्हाला यायला लागते. आणि ह्या गोष्टी ना खूप जास्त क्रुशियल आहेत. आणि ह्या गोष्टी म्हणजे असे पण विद्यार्थी आहेत, जे 4 ते 5 वर्ष झालं अभ्यास करतायत, पण या गोष्टी त्यांना अजून माहितीच नाहीयेत. धिस इज व्हेरी अनफॉर्च्युनेट, पण धिस इज द रिॲलिटी. मग ज्या बेसिक गोष्टी आहेत, की सुरुवातीलाच प्रिपरेशन करत असताना मला एक्झाम समजावून घ्यायची आहे. तर ती एक्झाम समजावून घेत असताना मला करावं काय लागेल? मला सिलेबस बघावा लागेल. सिलेबस बघत असताना पॅटर्न एक्झामचा समजून घ्यायला लागेल, की ठीक आहे, हा सिलेबस आहे. मग हा सिलेबसचा अभ्यास करून मला कुठल्या पॅटर्नमध्ये एक्झाम द्यायची? त्याच्यासाठी प्रिलियम आहे. प्रिलियमचा जो पेपर आहे, तो किती मार्काला आहे? त्याच्यामध्ये क्वेश्चन कसे असतात? त्याला वेळ किती दिला गेला आहे? तसंच मेन्स आहे. मग त्याच्यामध्ये क्वेश्चन कशा प्रकारचे असतात? त्याला वेळ किती दिला आहे? कसं ॲन्सर लिहिणं गरजेचं आहे? मल्टिपल चॉईस क्वेश्चन कसे असतात प्रिलियममध्ये? त्यानंतर मग पर्सनॅलिटी टेस्ट म्हणून एक येते. त्याला आपण इंटरव्ह्यू साध्या भाषेमध्ये म्हणतो. त्याला मार्क्स किती किती आहेत? साधारणतः किती वेळ असतोय? त्याच्यामध्ये मग काही जे जुने विद्यार्थी आहेत, त्यांना कशा पद्धतीचे प्रश्न विचारण्यात आले, हे इंटरनेटवर सगळं अवेलेबल आहे. हे सगळं सुरुवातीला आपण करायला पाहिजे. पण बऱ्यापैकी आपण मार्केट जे काही पसरत चाललेलं आहे ना, त्या मार्केटमध्ये भटकत बसतो.
आणि जे करायला पाहिजे ते न करता वेगवेगळे सोर्स वाचत बसणार, वेगवेगळ्या गोष्टींमध्ये अभ्यास करत बसणार. पण मग ह्या सगळ्या त्याला काही बेस नसल्यामुळे ते सगळं व्यर्थ आहे. हे समजतच नाही त्याला. पण मग हे जर समजत नसेल, तर ऑब्व्हियसली न्यूजपेपर समजतच नाही. रोज न्यूजपेपर वाचतोय ठीक आहे. ते तर भारतातले बऱ्यापैकी लोकसंख्या न्यूजपेपर वाचतेच. पण रोज पेपर वाचत असताना जी दृष्टी लागायला असायला पाहिजे, ती दृष्टी आहे का आपल्याकडे? हे समजून घेणं गरजेचं आहे. नसेल तर ती दृष्टी कशी डेव्हलप करायची? हे समजणं खूप जास्त गरजेचं आहे आणि हे समजल्यानंतर तुम्हाला वेगळं सांगायची गरजच पडत नाही, की एखादी न्यूज माझ्यासमोर आहे, तर त्याच्यातून मला काय घ्यायचं आहे? ठीक आहे. मग तुम्हाला ही दृष्टी आल्यानंतर तुम्हाला समजतं, हे जे मी तुम्हाला पॉइंट पॉइंट सांगितलेले आहेत ना, हे वेगवेगळे पॉइंट्स तुम्हाला समजायला लागतात, की हां, ही न्यूज इथं पण कनेक्ट होते. या न्यूजमध्ये हे पण पॉइंट्स मला मिळतायत. या न्यूजमध्ये मग अशा पद्धतीनं गोष्टींचा अभ्यास मी करू शकतोय. आणखी डीप जायचं असेल, तर हिस्ट्रीमध्ये अमेरिकेचं महत्त्व काय आहे? अमेरिकन स्वातंत्र्य युद्ध वगैरे वर्ल्ड हिस्ट्रीचा ज्यावेळेस तुम्ही अभ्यास करता, त्यावेळेस तिकडे पण तुम्हाला जाता येतं. म्हणजे बऱ्यापैकी गोष्टी ना न्यूजपेपरच तुमचा कव्हर करतो. आणि न्यूजपेपर का महत्वाचा आहे मी तुम्हाला सांगतो. न्यूजपेपर महत्वाचा याच्यासाठी आहे, की एक सिव्हिल सर्व्हंट म्हणून आधुनिक भारताची जी इन्फॉर्मेशन आहे, जी समज आहे, ते तुमच्याकडे असणं अपेक्षित आहे आयोगाला. तरच तुम्ही चांगले खऱ्या अर्थानं अधिकारी बनू शकता किंवा इम्प्लिमेंटर बनू शकता असं आयोगाला वाटतंय. सिलेबस बघितलं तरच हे सिलेबस बघितलं की आपल्याला हे समजतं सगळं, की आयोगाच्या आपल्याकडून काय अपेक्षा आहे. म्हणजे तुम्हाला करंट सिच्युएशनची चांगली समज असायला पाहिजे. ठीक आहे. मग करंट सिच्युएशनची चांगली समज येण्यासाठी काय करायला लागेल? घडतंय करंटमध्ये काय हे बघायला लागेल. आणि करंटमध्ये काय घडतंय बघण्यासाठी तुम्हाला त्याची पार्श्वभूमी समजावून घ्यायला लागेल. आणि त्याची पार्श्वभूमी म्हणजेच आपला सिलेबस. नीट बघितलं तर तुम्हाला हे समजेल, की सिलेबस म्हणजे काय? घडणाऱ्या घटनांची पार्श्वभूमीच आहे. तो सिलेबस अभ्यासला की घडणाऱ्या घटनांची लिंक लगेच तुम्हाला लागत जाते. ते पॉइंट्स, डॉट्स जे आहेत, ते डॉट्स अनकनेक्टेड डॉट्स ज्याला आपण म्हणतो, ते कनेक्ट होत जातात. मग त्या पद्धतीनं मला असं वाटतंय, की आपण अभ्यास करणं खूप जास्त गरजेचं आहे आणि तशी दृष्टी डेव्हलप करणं गरजेचं आहे. तर आपल्याला समजेल, की न्यूजपेपर नेमका कशासाठी वाचायचा असतोय, कसा वाचायचा असतोय आणि मग त्याचा एक्झाममध्ये कसा वापर करून घ्यायचा असतो. आणि हे खऱ्या अर्थानं मला या डिस्कशनमध्ये तुम्हाला समजावून सांगायचं होतं. हा खूप क्रुशियल आणि खूप महत्त्वाचा पॉइंट आहे, जो की खूप कमी विद्यार्थ्यांना माहिती आहे आणि त्याच्यामुळेच आपल्याला बघायला काय मिळतं, की एक्झामची तसा विचार केला तर एक्झाम खूप जास्त मला नाही वाटत, की खूप जास्त टफ आहे. टफ ऑब्व्हियसली आहे, पण खूप जास्त आहे. जेवढी त्याची हाईप बनवून ठेवली तेवढी नाहीये. पण वेळेवर गोष्टींची समज आपल्याला आली ना, तर आणखी गोष्टी सोप्या होत जातात. एक्झाम क्रॅक करणं मग थोडंसं अजून सोपं होऊन जातं. आणि कमी वेळामध्ये जे आपण म्हणतो, की कमी वेळामध्ये एक्झाम जे क्रॅक करतात, त्यांना बऱ्यापैकी ही समज जी आहे ती लवकर आलेली असते. आणि ती टेंडन्सी जे विद्यार्थी क्रॅक करतायत ना, त्यांची टेंडन्सी त्यांच्याबरोबर जर तुम्ही डिस्कशन केलं या विषयावर, तर लगेच त्यांची समज तुम्हाला दिसून येईल, की या गोष्टीची समज म्हणजे जे गमक आहे याच्यातलं, ते गमिक त्याला समजलेलं आहे. आणि त्या दृष्टीतून त्यांना अभ्यास केला आणि त्याला लगेच यश मिळालेलं आहे. आणि दुसरी बाजू आपण काय भरतोय, की 5 ते 6 वर्ष झाला अभ्यास करतोय, पण बेसिक गोष्टी क्लिअर नसल्यामुळं क्रॅक होत नाहीये आणि त्या बेसिक गोष्टी काय आहेत तेच अजून त्याला किंवा तिला समजलेलं नाहीये. सो त्या दृष्टीतून मला असं वाटतंय, की हे जे डिस्कशन होतं ते आपल्यासाठी खूप जास्त गरजेचं होतं आणि त्या पद्धतीने मी तुम्हाला समजावून सांगायचा प्रयत्न केलाय. म्हणजेच काय, की न्यूजपेपर वाचणं म्हणजे एवढं सगळं आहे, ज्याला आपण बिटवीन द लाईन म्हणतो. आणि हे सगळं तुम्हाला मला समजावून सांगायचं होतं. अशाही चांगल्या पद्धतीनं हे जे आहे सगळं, ते तुम्हाला समजावून मी सांगण्यामध्ये यशस्वी झालो असेल. चांगल्या पद्धतीनं तुम्हाला समजलं असेल. आवडत असेल तर प्लीज लाईक करा. नसेल तर डिसलाईक करा. आणि डिसलाईक का केलं? हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, जेणेकरून तुमच्या इन्स्ट्रक्शननुसार त्याच्यामध्ये मी इम्प्रोव्हायझेशन करू शकेन. आणि तुम्हाला वाटत असेल हे मराठी विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाचं आहे, फायदेशीर आहे, तर प्लीज जास्तीत जास्त मराठी विद्यार्थ्यांना हे शेअर करा. तुम्ही शेअर केलं तरच मी त्यांच्यापर्यंत पोहोचू शकतोय. त्यामुळे प्लीज जास्तीत जास्त मराठी विद्यार्थ्यांना शेअर करा. त्याचबरोबर डेली बेसिसवरती द हिंदूचं मराठीमधून आपण डिस्कस करत असतोय. तुम्हाला त्याची गरज असेल तर डेली बेसिसवरती ते पण लेक्चर जे आहे ते तुम्ही फॉलो करू शकताय. त्याचबरोबर ज्या विद्यार्थ्यांना अँसर रायटिंग करायचे त्यांच्यासाठी टेलिग्राम अँसर रायटिंग ग्रुप काढलेला आहे. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिले. तो चॅनल तुम्ही जॉइन करून
आन्सर रायटिंग सुरू करू शकता. जे द हिंदूमध्ये डेली बेसिसवरती आपण डिस्कस करतो, त्याच्यावरती आधारितच तिचं क्वेश्चन मी विचारत असतोय. जेणेकरून तुम्ही डे 1 पासून आन्सर रायटिंग सुरू करू शकाल आणि मी स्वतः तुम्हाला तुमच्या आन्सर रायटिंगवरती फीडबॅक देतोय. म्हणजे ते जे तुम्ही आन्सर लिहिता, ते पी-डी-एफ फॉर्ममध्ये टेलिग्रामला मला पाठवू शकताय. त्याच्यावरती मी स्वतः तुम्हाला गाईडन्स देतोय. आणि ते टोटल सगळ्या विद्यार्थ्यांसाठी ओपन आणि फ्री आहे. त्यामुळे तुम्ही सुरू करू शकता. असो या ठिकाणी तुमची रजा घेतो. भेटू आपण अशाच इंटरेस्टिंग नवनवीन लेक्चरमध्ये. तोपर्यंत थँक्स फॉर वॉचिंग. गुड बाय. टेक केअर. जय हिंद.